नाशिक रोड पोलिसांनी गस्ती दरम्यान दरोड्याचा प्रयत्न उधळून लावत जबरी चोरीचा गुन्हाही उघडकीस आणलाय। सिन्नर फाटा येथील सिटी लेक व सौटेपो परिसरात 4 ते 5 इसम संशयास्पदरित्या लपून बसल्याची माहिती 112 क्रमांकावर पोलिसांना मिळाली होती। या माहितीनंतर गुन्हे शोध पथकाने घटनास्थळी धाव घेतली असता 3 संशयित झाडाझुडपातून पळून जाताना दिसले। पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून तिघांना ताब्यात घेतलाय। ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे राहेबराव गोविंद डोंगरे, रामदास देवीदास सूर्यवंशी आणि गणेश भिकाजी खेडकर अशी आहेत। आरोपींची अंगलजडतीत दोरी, मिरची पूड, लोखंडी कावत आणि लोखंडी कटावणी असा मुद्देमाल आढळून आलाय। चौकशी त्यांनी चोरीच्या उद्देशाने त्या ठिकाणी जमल्याची कबुली दिली आहे। या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान पुढील चौकशीत आरोपी रामदास सूर्यवंशी याने जेलरोड पाण्याच्या टाकीजवळ राहणाऱ्या 80 ते 90 वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून सोन्याचे टॉप्स आणि मंगळसूत्र चोरी केल्याचीही कबुली दिली आहे। त्यामुळे जबरी चोरीचा गुन्हाही उघडकीस आलाय। ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किशोर काळे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त अर्चिता शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळ यांच्या नेतृत्वात गुन्हे शोध पथकाने केली आहे। दिनांक 8 जुलै रोजी नाशिक रोड पोलीस स्टेशनचे आमचे सिनियर PI सपकाळे साहेब आणि त्यांच्या DB टीमला मिळालेल्या माहितीवरून एक दरोड्याच्या प्रयत्नाचा गुन्हा त्यांनी उघडकीस आणलेला आहे, ज्याच्या कोडवरचे एकूण 5 गुन्हेगार त्या ठिकाणी अटक केलेले आहेत। त्यापैकी 3 आरोपी त्यांना अटक केलेली आहे आणि दोघांची नावं आमची निष्पन्न आहेत। त्याच्यामध्ये जे 3 गुन्हेगार आहेत, एक आहे साहेबराव डोंगरे, दुसरा आहे रामदास सूर्यवंशी आणि तिसरा आहे गणेश खेडकर आणि यांचे 2 अजून जे साथीदार आहेत त्यांचे देखील नावं आमच्याकडे निष्पन्न झालेले आहेत। त्यांची नावं आहेत सागर सूर्यवंशी आणि निखिल दाखाते। या 5ही जणांकडून त्या ठिकाणी दोरी, मिरची पूड आणि लोखंडी कोयता वगैरे हे जे आहे, म्हणजे जे दरोडा टाकण्यासाठीचं साहित्य असतं ते देखील त्या ठिकाणी हस्तगत झालं। आणि जेव्हा यांचा माननीय कोर्टाकडून 2 दिवसाचा PCR घेण्यात आला आणि त्याच्या अधिक तपासांती यांच्याकडून अजून एक जबरी चोरीचा देखील गुन्हा उघडकीस आलेला आहे, ज्याच्यामध्ये एका 90 वर्षीय वृद्ध स्त्रीला त्यांनी लुटलं होतं आणि त्या गुन्ह्याची पण रिकव्हरी जी आहे त्याच्यामध्ये 1 ग्रॅम वजनाचं सोन्याचे टॉप्स आणि 2 ग्रॅम वजनाचं सोन्याचं मंगळसूत्र असा एकूण 45,000चा मुद्देमाल देखील त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेला आहे। तसं एकंदरीत 2 मालमत्तेविरुद्धचे गुन्हे, त्याच्यामध्ये एक दरोड्याच्या प्रयत्नाचा गुन्हा आणि दुसरा जबरी चोरीचा गुन्हा असे गुन्हे या टोळीकडून उघडकीस आणण्यात आलेले आहेत। यांच्यावर यापूर्वीचे देखील गुन्हे असल्याचं निष्पन्न होतंय। सदरची कामगिरी जी आहे ती आमचे सिनियर PI सपकाळे साहेब तसेच DBचे आमचे API सूर्यवंशी साहेब आणि त्यांच्या सोबतच्या सर्व अंमलदारांनी त्या ठिकाणी केलेली आहे। या कामगिरीबद्दल मी नाशिक रोड पोलिसांचं अभिनंदन देखील करतो आणि भविष्यात या टोळीकडून किंवा आणखीन इतरांकडून देखील अधिकाधिक गुन्हे उघड करण्याचा आमचा मानस आहे आणि त्या पद्धतीने आम्ही त्याच्या कारवाई इथून पुढे करून घेऊ। धन्यवाद। वृत्तसंकलन विभाग AV न्यूज नाशिक।